आज बघूया तिसरा स्कंद. तर दुसऱ्या स्कंदाची जी शेवट आहे काय की भागवतमचे 10 जे विषयवस्तू आहे त्यावर चर्चा केल्यानंतर ब्रह्मदेव सांगतात आहे नारद मुनींना की या ज्ञानाचा प्रचार करा. आणि हा संवाद झाल्यानंतर शौनक ऋषी सूत गोस्वामींना विचारतात की तुम्ही पहिल्या स्कंदात 13व्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकामध्ये विदुर आणि मैत्रेय संवादाविषयी बोलला होता, तो संवाद आम्हाला ऐकायचा. तर हा जो आहे अशा प्रकारे स्वर्ग विसर्ग हा जो टॉपिक आहे, म्हणजे भागवतमचे पहिले म्हणजे 10 विषयामधले पहिले 2 विषय आहेत स्वर्ग आणि विसर्ग. स्वर्ग म्हणजे प्राथमिक निर्मिती जी भगवंत करतात आणि म्हणजे त्यात 16 जे घटक आहेत वगैरे जे प्रधान आणि बाकी सगळं देवता इतर सर्व इंद्रिय विषय इंद्रिय वस्तू आय मीन 5 सूक्ष्म घटक 5 स्थूल घटक है की नाही. आणि आय मीन 3 म्हणजे पृथ्वी जल अग्नी वायू आकाश आणि मनबुद्धी अहंकार हे 5 ग्रॉस आणि 5 सूक्ष्म घटक बनल्यानंतर 5 इंद्रिय विषय नंतर आय मीन नंतर काय 11 झाले नंतर आत्मा आणि बेसिकली एक या सगळ्यांचा आणि अहंकार हा बेसिकली जो तमगुणांमधील आहे त्याचाही इतर 3 अहंकार 3 गुणांशी संपर्क साधून काय काय होतं तर गुडनेसमध्ये काय होतं तर देवता आणि मन निर्माण होतं. नंतर बाकी इंद्रिय विषय कशा प्रकारे होतात असं सगळं प्राथमिक निर्मिती केल्यानंतर दुय्यम निर्मिती म्हणजे विसर्ग. जेव्हा आता ब्रह्मदेव इतर सर्व क्रिएशन करणार आहेत. तर हा तिसरा स्कंद चालू होतो. त्यात शुकदेव गोस्वामी डायरेक्ट चालू करतात कशा प्रकारे की सर्वप्रथम ते विदुराची पोझिशन सांगतात की त्याआधी पांडवांच्या घराची महिमा सांगतात की पांडव कशा प्रकारे आहेत की यांचं घर असं आहे की जे सर्व ऋषी हे जे आहेत हे श्रीकृष्णांचं दर्शन घेण्यासाठी द्वारकेला येत असतात. द्वारकेला काय असतो ऋषीमुनी सगळे ऋषी वगैरे येतात श्रीकृष्णांचं दर्शन घ्यावं. आणि श्रीकृष्ण कुठे सापडतील हस्तिनापुरामध्ये पांडवांच्या घरी. यूयम नृलोके बत भूरी बागा लोकम पुनानाम यत आमनंती येषाम गृहम आवसतीति साक्षात गूढम परम लिंगम गूढम परम गुह्यम मनुष्यलिंगम. की श्रीकृष्ण साक्षात हे सतत पांडवांच्या घरात राहण्यासाठी इच्छुक असतात. तर त्यामुळे श्रीकृष्णांशी जे जे संबंधित आहे ते ॲक्च्युली वृंदावनच आहे. तद्धाम वृंदावनम म्हणजे वृंदावन हा वृंदावन धाम हे श्रीकृष्णाशी संबंधित असल्यामुळे ते काय झालं आहे श्रीकृष्णच सारखंच पवित्र आहे. अचिंत्य भेद अभेद तत्व हे आहे. तर आता झालेलं काय की विदुर आणि मैत्रेय कसे भेटतात त्याच्या आधी पूर्वार्ध सांगितला की महाभारताच्या युद्धामध्ये विदुरांनी भाग घेतला नाही. कारण काय झालं कारण ते युद्ध
न व्हावं याचा पूर्ण प्रयत्न करत होते. तर त्यासाठी त्यांनी एकदा त्या मीटिंगमध्ये ठामपणे सांगितलं की दुर्योधन हा जो आहे पाप काय म्हणतात त्याला, तो पाप पुरुषच आहे, मूर्तीच आहे, पाप मूर्ती आहे ती, मूर्तिमंत पाप आहे. त्याला त्वरित काय करा, हद्दपार करा इथून, त्यामुळे कुरुवंश वाचेल. तर पहिले 4 जे श्लोक आहेत त्यात ते सांगतात कशा प्रकारे आता विदुरांचं कॅरेक्टर बघा. ही अशी परिस्थिती आहे की त्यांना म्हणजे अधर्मी राजाच्या हाताखाली काम करून करून धर्म स्थापन करायचा आहे. आणि ते कुठल्याच प्रकारे कधी पण असं म्हणत नाही ठीक आहे आपले राजा माझी नोकरी देईल म्हणून ठीक आहे. प्रत्येक वेळेस धृतराष्ट्राला सांगतात की हे अधर्म आहे हा. तरी धृतराष्ट्र काय म्हणतात, माझा पुत्र आहे म्हणून. तर प्रत्येक वेळेस त्याचा जो उपदेश आहे विदुरांचा तो फेटाळून लावतो धृतराष्ट्र. पण ॲक्च्युली विदुर पण त्यांचा भाऊच आहे, त्यामुळे कधीही त्याचा अपमान करत नाही. धृतराष्ट्र मानत नाही उपदेश, पण अपमान करत नाही किंवा त्याला हद्दपार करत नाही. पण यावेळेस काय होतं की दुर्योधन हा अशा प्रकारचा स्वार्थी माणूस आहे की तो बघतो की विदुर म्हणजे माझी जी इच्छा आहे राजा बनण्याची त्याच्या विरुद्ध म्हणजे टपलेला आहे की. आणि जेव्हा मला हद्दपार करण्याची गोष्ट बोलतो आहे तेव्हा काय करतो तो त्याचा तो पूर्वी त्या काळी आपण म्हणतो की आजकाल लोक वरिष्ठांना मान देत नाही, पण त्या काळी तसं नव्हतं. वरिष्ठांचा मान म्हणजे खूप मान देत होते लोक. असं पाया पडणे वगैरे ठीक आहे, पण त्यांचा शब्द पाळणे हे पण नॉर्मल होतं. म्हणजे याचा विचार करा की कितपत त्याच्या अहंकाराला ठेच पोचली असेल की राजघराण्यातला व्यक्ती एवढा आणि वरिष्ठांचा तो असा अपमान करतो. तर बॅकग्राऊंड पण देतात आपले शुकदेव गोस्वामी कशा प्रकारे आपले याची वृत्ती काय धृतराष्ट्राची पहिल्या या 6 ते 9 पर्यंत ही बेसिकली काय झालेलं आहे. आता या धृतराष्ट्र व दुर्योधन यांनी इतक्या प्रमाणात पांडवांचा अपराध केलेला आहे की क्षतपुण्यलेश म्हणजे त्याच्या पूर्वपुण्यांचा अंश आता काहीच शिल्लक राहिला नाही. त्यामुळे आता त्यांचा नाश हा निश्चित आहे. त्याप्रमाणे ते सांगतात. त्यामुळे तेव्हा विदुर सांगतात आहे आता 11 ते पुढे सल्ला देतात. ते सांगतात धृतराष्ट्राला की बेसिकली सर्व काही तुम्ही जे केलेलं आहे ते तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी केलं आहे, पण सध्या तुम्ही राजनीतिक दृष्टिकोनातून पण बघा की श्रीकृष्ण पांडवांकडे आहे आणि यादवांनी काय केलेलं आहे, असंख्य राजांना पराभूत करून त्यांच्या पार्टीमध्ये घेतला आहे. त्यामुळे तो पण जो आहे गट हा खूप बलवान आहे आणि त्यातल्या त्यात श्रीकृष्ण त्यांचे स्वामी आहेत. त्यामुळे तुम्ही हरणारच. आणि तो स्पेसिफिकली काय सांगतात की अर्जुन आणि भीम जे आहेत हे तुमचा नाश करणार आहे. त्यातल्या त्यात भीम जो आहे त्याला म्हणतात की सहानुजो यत्र वृकोदराही श्वसन ऋषा यत त्वमलम बिभेशी. भीम काय करत आहे, जर सर्पाच्या अंगावर पाय दिल्यानंतर तो कसा फुटकारतो दंश करायला रेडी आहे, तसंच भीम हा वाट बघतो आहे. आणि त्यांनी प्रतिज्ञा काय घेतली होती भीमाने, सगळ्या कौरवांचा नाश करेल आणि त्यातल्या त्यात दुःशासनाची छाती फाडेल आणि याची मांडी तोडेल. त्यामुळे इतर पांडवांना पण बरेचदा असा चान्स आला होता की कौरवांना मारणे, म्हणजे आता मारणार, तरी त्यांनी मारलं नाही. हे त्याचं एक व्रत पूर्ण व्हावं आपल्या भीमाचं म्हणून. त्यामुळे असे तर हे पूर्ण राजनैतिक वेळ सांगतात की अजूनही युद्ध थांबवा आणि ह्याला बाहेर काढा.
तर तेव्हा तो काय म्हणतो, तो स एष दोष पुरुषद्वीडा असते, की हा दुर्योधन काय आहे, प्रत्यक्षात मूर्तिमंत पाप आहे, त्याचं तुम्ही पोषण करताय. दोष पुरुष गृहान प्रविष्टो यमपत्यमत्या. आणि तो श्रीकृष्णाचा द्वेष आहे. मेन त्याचं कारण काय आहे, पापी कितीही असो व्यक्ती, काय प्रॉब्लेम नाही आहे. पाप म्हणजे नियम तोडणे वगैरे. पुष्णासी कृष्णात विमुखो गतश्री. तर इंद्रिय तृप्तीसाठी आसक्त व्यक्ती प्रॉब्लेम नाही आहे, जो श्रीकृष्णाशी तेवढाच आसक्त होऊ शकतो, कारण त्याला फक्त काय करायचं, फोकस चेंज करायचा कृष्ण. पण कृष्णात विमुखो गतश्री, तो कृष्णांचा द्वेषी असल्या कारणाने त्यजाश्व शैवम कुलकौशलाय, ही लवकरच त्याच्यामुळे काय होणार आहे, सर्व कुळाचा नाश होणार आहे. तुम्ही भलं करायचं तर त्याला हद्दपार करा. तर हे ऐकून तो काय करतो, दुर्योधन अपमान करतो. आणि त्यावेळी त्याच्यासोबत कोण असतात, त्याचे धाकटे बंधू कर्ण आणि मामा शकुनी, ह्या सगळ्यांसमोर विदुरांचा अपमान होतो. आणि तो म्हणतो की दास्या सुतम यद वलिने व पुष्ट, हे दासी पुत्र आहे, जो आमच्यावर पैशावर निर्वाळ म्हणजे आपलं जीवन जगतोय, तरी काय करतोय तो, तस्मिन प्रतिप परकृत्य असते, शत्रूसाठी तो हेरगिरी करतोय, असा आरोप. तर दोन अपराध झाले. एक तर दासीपुत्र म्हणजे आजीला त्याच्या जी हे त्याचे कोण आहेत, सॉरी त्यांची कोण झाली, ही विदुर कोण आहे, त्यांचे काका ना, तर काकूचा अपराध दासी म्हणून म्हटलं. दुसरं की तुम्ही लॉयल नाही आहे, निष्ठा तुमचे कृतज्ञ नाही आहे, तुम्ही कृतज्ञ आहे, तुम्ही आमचा पैसा खाताय, जिस थाली में खाते उसी में छेद करता, असं त्याचं विदुरांवर काय म्हणणं आहे. म्हणून ते म्हणतात तात्काळ याला प्रासातून हाकलून द्या, केवळ त्याला श्वासाबरोबरच जाऊ द्या, म्हणजे त्याच्यासोबत काही जाऊ नये द्यायचं. तर हा अपराध झाल्यानंतर विदुरजी या आता मेन काय अपराध तर सगळ्यांचा होतो, बरेचदा होतात. बरेच लोक अपमानाच्या कठीण परिस्थितीतून जातात, पण त्याला कसं सामोरं जावं हा एक तो दर्शवतो की तो व्यक्ती कोण आहे, आलं लक्षात. तर याच्यात काय करतात ते विदुरजी समजतात. तर ज्ञानी नॉट ज्ञानी, जो आत्मसाक्षात्कारी आहे, जो श्रीकृष्णाशी संबंधित आहे, तो संपूर्ण पिक्चर बघतो. आणि जो अहंकारी आहे तो फक्त संकुचित दृष्टीने बघतो की माझा अपराध झाला. तसा तो एक सिंपल उदाहरण देतो की समजा तुम्हाला भूक लागली आणि तुम्ही समजा किचनमध्ये गेले आणि मला प्रसाद द्या, तर ते म्हणतात नाही बंद आहे, वेळ नाही अजून झाली, अर्धा तासाने या. तर तुम्ही म्हणता ठीक आहे. मग तिथेच दुसरे म्हणतं पुजारी बसलेले, समजा मी उदाहरण येते, पुजाऱ्यांची वेगळे तर त्यांचा सेवा झालेली आहे, तर ते म्हणतात अरे इकडे घेऊन टाका, तर ते म्हणतात ठीक आहे. मग तिथे तो खातो. तेवढा दुसरा जण येतो, तो म्हणतो किचनमध्ये जातो, थोडं प्रसाद द्या, तो म्हणतो हां लॉक उघडून देतो, त्याला प्रसाद देतो आणि तुम्ही त्या समोर होता येते. तर आता या क्षणी तुम्ही काय कराल, तर बेसिक तुमचा फंडा काय पाहिजे तुम्हाला, प्रसाद मिळाला तर आनंदाने प्रसाद घ्यायला की नाही. पण मला दिला नाही आणि त्यांना कसा दिला, आलं लक्षात. तर कम्प्लीट पिक्चरमध्ये आपण काय बघायला पाहिजे, तुमचा हेतू साध्य झाला का, हेतू साध्याला प्रसाद मिळाला, आणि तोच प्रसाद आहे, प्रसाद तोच आहे, तिथे आत्मीयता बाहेर येतो आहे. पण आपण जो अहंकार म्हणजे बेसिकली एकच दृष्टी बघितली की तो आणि मी, मला का बरं अडवलं, माझा अहंकार ठेच पडतो, तर तो प्रसाद पण आपण आनंद मिळू शकणार नाही. म्हणून तो विदुर जी बघतात संपूर्ण होल ह्याच्यात की मी एवढं जीवनभर हे म्हणू शकले असते की माझा वाटा द्या, म्हणजे मला काय पाहिजे,
पेन्शन पाहिजे, आय मीन हे की नाही, धृतराष्ट्राला, किंवा युद्ध करू, माझे पण मंत्रिमंडळात माझे खूप गुप्त हेर आहे, अटॅक करू, एनिथिंग, काही पण करू, राजनीतिज्ञ आहे बाबा, काही पण करू शकल्यास. पण ते काय म्हणतात, स इत्थम अति उल्बण कर्म बाणे गतर व्यथो यादुरु मान यान. ते म्हणतात आहे की हे मायाशक्तीचेच कार्य आहे असं समजतात. श्रीकृष्णांचे मायाशक्ती कार्य करते, त्यामुळे अशा प्रकारे बघतात की ते यात माझं काहीतरी भलं आहे, श्रीकृष्णाने बघितलं म्हणून हे कार्य झालेलं आहे. तर आता मायाशक्ती दोन प्रकारे कार्य करते, की याच्या दुर्योधनाने अपराध केलेला आहे, आता विदुरांचा त्याचा नाश होईल, मायाशक्ती त्या प्रकारे कार्य करते. आणि तो अपराध अशा प्रकारे आता विदुरजी वापरणार आहेत की त्यांचं सर्व जे शुद्धीकरण होईल, यांच्याशी पापी व्यक्तींसोबत आपलं जीवन त्यांनी घातलं ना, त्यामुळे काय जीवन दूषित झालं त्यांच्याकडे. शुद्धीकरणासाठी ते आता कुठं जाणार आहे, तीर्थ यात्रा करणार आहे. तर मायाशक्ती ही कार्यरत करते एक सगळ्यांवर, पण इफेक्ट वेगवेगळे होतात, परिणाम वेगवेगळे कशा प्रकारे बघतात. म्हणून ती गोष्ट न वाढवता त्याच्यात मी काय करू शकतो, तर म्हणतात मला प्रसाद घ्यायचा आहे तर मी प्रसाद घेईन, हे की नाही. तर विदुरजी काय म्हणतात, एनिवे ठीक आहे, या हे समजा झालं नसतं तर मी शुद्धीकरणाचा विचार केला नसता. तीर्थयात्रा, चला संधी आलेली आहे तर तीर्थयात्रा येतात, काही सगळं सोडून देतात, बाण पण सोडून देतात. की आता ते म्हणतात की आता या राजसिंहासनाची रक्षण करण्याची, म्हणजे रक्षण होऊ शकत नाही, काही गरज नाही मला याची रक्षण करण्याची, कारण आता नाश होणारच आहे, म्हणून तो धनुष्य बाण पण सोडून देतात. हे आवश्यक आहे समजणे की असाच संघ जेव्हा आपला करतो आपण, तेव्हा आपला पुण्यक्षय होतो. असत्संग हा अशा प्रकारे खराब आहे, म्हणजे आपल्याला नाशाकडे नेईल. तुम्ही म्हणाल अरे मी थोडासा संघ करतो. जसं उदाहरण एक कथा येते की एकदा काय होतं की एक शिकारी शिकार करायला जातो, खूप फिरतो, काही मिळत नाही त्याला, तो खूप थकतो. ऊन, भयानक ऊन असतं, तो उन्हात तो थकल्यानंतर मग म्हणतो एक झाड बघतो, तो एक काम करा, त्याला सांगा म्हणत आवाज कम कर, म्हणत तुम्हाला थोडा आवाज कम करो, इधर क्लास में आ रहे हैं. हा इथे पहिला हे जे हे आहे ना, ही रूम, फर्स्ट रूम, तर कथा काय, तर आपला शिकारी न थकतो आणि बघतो अरे ऊन आहे आणि चांगली सावलीवाला झाड आहे, तो थोडं झोपतो म्हणतो, म्हणून शांतपणे झोपतो. आणि थकला असतो तर लगेच झोप लागते त्याला, झोप लागते. तर तेवढ्यातच तिथे त्या झाडावर राजहंस येऊन बसतो. तरी बघतो की त्या पानांच्या मधून त्या काही सूर्यकिरणे त्याच्या चेहऱ्यावर पडतात आहे, हे की नाही. म्हणतो अरे याला पूर्ण मी राजहंस तो भक्त, म्हणजे सर्वसामान्यांची हितकारकच कार्य करतो, म्हणून तो काय करतो, आपलं पंख फैलवत असे, म्हणजे जे ऊन त्याच्या चेहऱ्यावर पडतं ते पण सावली येते आणि तो गाढ झोपतो. तर त्याचं मेंटॅलिटी काय, हेल्प. तेवढ्यात कावळा येतो, त्याच्या बाजूला बसतो आणि काय करतो, बरोबर असा बसतो की थँक्यू, तो शी करतो आणि ते बरोबर त्याच्या तोंडावर पडते शिकाराच्या, लगेच तो जागा होतो. तेवढाच हा काय करतो, कावळा उडून जातो आणि हा म्हणतो अरे या राजहंसाने मला उठवलं, लगेच बाण घेतो, राजहंसाला मारतो. राजहंसाला बाण लागतो आणि तो पडता खाली म्हणतो अरे मी तर तुझी मदत करत होतो, तुला सावली देत होतो, मला का मारलं तू.
तिची इथं कावळ्याने केली. शिकारी म्हणतो तरी तुमची चूक आहे. पण माझी काय चूक? म्हणजे ज्या क्षणी कावळा आला तिथे, तुम्हाला माहीत आहे कावळा आहे असे कार्य करतो, तेव्हा त्या क्षणी उडून द्यायला पाहिजे होतं. तर कावळ्याचा किती संग झाला आहे त्याचा? थोडासा संग झाला, आता प्राण गमावं लागले. तर शिकारी काय म्हणतो, चूक कोणाची आहे? तुमचे. ज्या क्षणी कुसंगत आली तिथून पलायन करायला पाहिजे होतं. तर आपण म्हटलं नाही ठीक. तर म्हणून परिणाम आपल्याला त्वरित येणार नाही, पण कुसंगत हा नेहमी काय मिळेल? इवन छोटासा संघ, दुसंग त्याग सुभाषित एक आहे की त्याप्रमाणे आहे की त्वरित त्याग करा. जसं अजून एक तो ॲक्च्युली सुभाषित विसरलो मी. सुसंगत कशी हे कसं आहे की आपलं दुसंगत बेसिकली की कोळसा असेल आणि तो गरम केला, गरम कोळसा आपण समजा हातात धरू का, काय होईल? हात काय होईल? भाजेल. म्हणजे खूपच दुसंगत असेल, कुसंगत असेल, म्हणजे चांगल्या गुणाचा नसेल तो तर आपल्याला हात भाजेल, म्हणजे जीवन आपलं बर्बाद करेल, हे की नाही? पण समजा नॉर्मल कोळसा असेल त्याने काय होणार? काय नाही, पण तोही हात काळे करेल. तू म्हणणार हा एवढा काय वाईट नाही आहे, पण कोळसा आहे तो हातात धरला तर काय होईल? हात काळे होतील. तर सगळ्यात खराब असेल तो जाळेलच आपला हात. पण नुसता काळा कोळसा पण घेतला थंड त्याने हात काळे होतील. म्हणून दुसंग त्यागो आई वैष्णवाचार, हे दोन लक्षात ठेवायचे. त्याचप्रमाणे आता विदुरजी म्हणतात की पुण्यक्षय झाला, आता मला जाणे आवश्यक आहे. अशा प्रकारे ते तीर्थस्थळी जाण्याचा विचार करतात. मग सगळीकडे फिरतात ते आणि दुसऱ्या स्कंदात ते तर विविध ठिकाणी जातात ते आणि विविध नद्यांमध्ये स्नान करतात. तर एक करतात ते द्वारकेला जात नाहीत. पण की अरे तरी कारण ते एका संन्यासासारखे जातात. संन्यासी पण नाही, निवस्त्र अवधूतासारखे फिरतात. त्यामुळे कोणीच ओळखत नाही त्यांना. दाढी वाढलेली आणि केस वाढलेले, जटा, त्यामुळे फिरतात ते. दुसऱ्या स्कंदात ते फिरून फिरून कुठे येतात तर प्रयाग या ठिकाणी ते उद्धवाला भेटतात. तर पहिल्यांदाच दुसऱ्या अध्यायामध्ये ते म्हणजे उद्धवला विचारतात, सर्वप्रथम सर्व गोष्टी विचारतात की कसं आहेत, काय झालं, युद्ध झालं, युद्धामध्ये कोण, म्हणजे त्या युद्धामध्ये त्यांना माहीत पडतं सगळे कौरव, यदू आणि सगळ्यांचा नाश झालेला आहे. तर त्याआधी उद्धव म्हणजे हे प्रश्न विचारतात ॲक्च्युली फर्स्ट याच्यात, हे हाय कसं आहे, आणि कृष्ण कशा आहे, बलराम कशा आहे, सगळे. आता इथे उद्धव पहिल्यांदा सांगण्याआधी कृष्ण स्मरण, भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करतात. तर लहानपणीपासून ते श्रीकृष्णाची अशा प्रकारे आसक्त आहे की खेळणे पण त्यांच्या कोणात कृष्णाला प्रसाद घेणे, त्यांना झोपवणे वगैरे अशा प्रकारचे ते आहेत. अशा प्रकारे ते ब्रेकफास्ट पण खात नसत. कधी कधी फुल समाधीमध्ये कृष्ण कॉन्शियस आहे उद्धव. आपण बघितलं कशा प्रकारे प्रभुपाद लिहितात की शुचिनाम श्रीमताम गे हे योग भ्रष्ट अभिजायते. तर हा जन्म हा खूप दुर्लभ असतो, हे की नाही? ज्या व्यक्तींनी आपली भक्ती पूर्ण केली नाही तर त्या लोकांना काय मिळतं? दुसरा जन्म शुचिताम श्रीमताम घेणे. एकतर शुचिता म्हणजे एकदम क्लीन ब्राह्मणांकडे, त्यांना आधीच शालिग्रामवरची करतात, किंवा म्हणजे भक्तांकडे, किंवा ॲरिस्टोक्रॅटिक फॅमिली जिथे आधी पण राधाकृष्ण सेवा चाललेली आहे. त्या प्रकारे उद्धव लहानपणीपासून करतात आहे. पण कालेन जरसम गतः सकथम सेवया तस्य. आता म्हातारे झाले आहेत, हे की नाही? 125 वर्ष झाले. तर श्रीकृष्ण हे 16 वर्षाचेच आहे, तरी 125 कालावधी गेला, हे की नाही? परीक्षित हे कोण आहेत? अर्जुनाचे पोते आहेत, म्हणजे
नातू आहेत अभिमन्यू, तर त्या वयाचे आहेत. तर उद्धव पण आता म्हातारे झाले तरी कालेनं जरसंगत, त्यांची बुद्धी शाबूत आहे, अजूनही कृष्ण कथाच आहेत आणि सेवा करण्यात ते मग्न आहे. तर हा एक हे आहे की वृद्धावस्थांमध्ये पण भक्ताचा सेवाभाव कधी कमी होत नाही, उलटा वाढतो. मन आणि शरीराने तो जास्त सेवा करण्याची इच्छा करतो. आणि भौतिकवादी व्यक्ती ॲक्च्युली विचार करतो कधी रिटायरमेंट होतं, पेन्शन आता आराम करतो. हा फरक आपण बघितला. ही भावाची लक्षणे आहे. लक्षणं भक्तियोगस्य, ही परिपक्व झाल्यानंतर तो सतत स्मरण करत असतो आणि सेवेसाठी तल्लक म्हणजे तत्पर असतो. मग 2 ते दुसरा अध्याय जो आहे 2 ते 4 मध्ये उद्धव वृंदावन लीलामध्ये श्रीकृष्णाने कुठल्या कुठल्या राक्षसांना मारलं, तर त्यात ते म्हणतात कशा प्रकारे हे सगळं सांगितल्यानंतर ते एक सांगतात की उद्धवाला फक्त विदुरांना की अजून माहीत नाही कृष्ण आहे की नाही, तर म्हणतात कृष्ण द्युमणी निमलोचे गिरणेश अश्व अजगरेण ह किमनु नह कुशलम ब्रूयाम गतश्रीषु गृहेश्वहम. हे श्रीकृष्ण रूपी सूर्य अस्त झालेला आहे हे समजतं. आणि नंतर म्हणतात की त्यातल्या त्यात दुर्लभ कोण आहे, दुर्भगो कोण आहे. दुर्भगो म्हणजे दुर्भागी दुर्दैवी आहेत यदुवंश, जो श्रीकृष्णांना समजूच शकला नाही की ते साक्षात भगवान आहे. ते समजले की फक्त परमात्मा आहे आपल्यासोबत निवास करतात आहे. त्यांनी कसं समजलं, मीना इवोडुपम, हरिम मीना इवोडुपम ही तुलना केली की जसं नदीमध्ये मासे आहेत आणि काय होतं की पौर्णिमेच्या वेळेस काय होतं, चंद्राचं प्रतिबिंब पण दिसतं कुठे रिव्हरमध्ये आपल्या नदीमध्ये. तर मासे म्हणतात अरे हा पण एक मासाच आहे मोठा. त्यांना माहीत नाही हा चंद्र आहे, सगळीकडे प्रकाश देतो आहे. त्याच प्रकारे सर्व यदुवंशीने म्हटलं अरे कृष्ण पण आपल्यासारखे ते यदूच आहे, पॉवरफुल आहेत, परमात्मा आहे, पण साक्षात त्यांचं षड ऐश्वर्य समजू शकले नाही. अशा प्रकारे ते दुर्भाग्य आहेत. तर ते सांगतात कशा, अरे हे साधारण व्यक्ती नाही आहे, यदुजन इंगितज्ञा पुरु प्रौढा एकाराम आश्य सात होता. ते शास्त्रामध्ये प्रवीण होते तरी ते समजू शकले नाही. अशा प्रकारे तर भगवंतांना समजण्यासाठी काय पाहिजे, तर बेसिकली इथे लिहिलं आहे की पुरेशा तप आचरणा अभावी भगवंतांना यथारूप पाहण्यास असमर्थ असणाऱ्या लोकांच्या नजरेसमोरून आपले रूप भगवंतांनी अदृश्य केले. तर भगवंतांना दर्शन घेणे याच्यासाठी काय लागते, पुरेशी तपश्चर्या लागते. तर ती तपश्चर्या आता संपली लोकांची, त्यामुळे भगवंत तिथून गेले. तर अशा प्रकारे भगवंतांचं सौंदर्य होतं किंवा त्यांचे गुण होते की इवन महाविष्णू पण त्यांच्या मोहात पडले. तर हा श्लोक खूप महत्त्वाचा. यन्मर्थ लीलोपैकम स्वयोगम मायाबलम दर्शयता गृहीतम विस्मापनम यस्य च सौभगर्दे परमपदम भूषण भूषणांगम. भगवंतांच्या शरीरावर कुठले आभूषण टाकल्यावर भगवंत त्या आभूषणाने जास्त सुंदर दिसत नाही. इन द सेन्स ते आधीच सुंदर आहे. ॲक्च्युली आभूषण त्यांच्या शरीरावर आल्यानंतर जास्त सुंदर दिसतात. त्याचप्रकारे इवन महाविष्णू पण म्हणतात की मला तुमचं दर्शन पाहिजे, म्हणून त्यांनी काय केलं होतं, सगळे त्या ब्राह्मणाचे पुत्र गायब केले होते. तेव्हा मग भगवंत जाऊन त्यांना दर्शन देतात. अशा प्रकारे आपले कायचं नाव उद्धव हे सगळं लीला सांगतात. तर पहिलेपासून सांग कशा कंसाच्या भयाने काय होतं, कृष्ण बलराम वृंदावनात आलेले आहे
आणि आपलं सर्व गोपी आणि गोपगणांना आपला संग देतात आहे आणि त्यांच्या लीलांमध्ये काही काळासाठी स्थगिती आणण्यासाठी काय करतात आहे, आपलं भगवंतांची लीलाशक्ती इतर असुरांना पाठवते. त्यामुळे ब्रेक म्हणजे काय, असुरवध, स्नान आणि मग प्रसाद, परत म्हणजे लीला. अशा प्रकारे सर्व चेदिराज, शिशुपालासारख्या असे भयानक लोकांचा भगवंतांनी वध केला. पण त्यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांचाही काय झालेला आहे, उद्धार झाला. अशा प्रकारे हे लिहितात की सर्व तथैव चान्ये नरलोकवीरा यह आहवे कृष्णपदारविंदम कृष्णमुखारविंदम नेत्रे पिबंतो नयनाभिरामम पार्थास्त्रपूतः पदम आपोरस्य. युद्धामध्ये काय झालेलं आहे, कौरवांशी युद्ध करताना म्हणजे पांडव कौरवांमध्ये, तर कौरव मरताना काय करतात आहे, पार्था अस्त्रपूतम, पार्थाच्या म्हणजे त्याच्या अस्त्राने शुद्ध होत आहे, कारण सगळं रक्ताद्वारे सगळं दूषित चालले. आणि नेत्रे पिबंतो नयनाभिरामम कृष्णमुखारविंदम, आपल्या नेत्रांनी ते पार्थसारथी श्रीकृष्णांचं दर्शन घेतात आहे शुद्ध झाल्यानंतर. तर काय झालेलं आहे, सगळेच वैकुंठाला गेले. तर हे नारद मुनी म्हणतात की ॲक्च्युली भक्तांपेक्षा असुर चांगल्या स्थितीत आहे. का बरं, कारण ते शुद्ध होतात, भगवंतांच्या हस्ते त्यांचा वध होतो, पण मरताना त्यांना श्रीकृष्णांचं दर्शन होतं. ते म्हणून कौरव जे आहेत मेलेले जे, ते जास्त पॉवरफुल होते, जास्त भाग्यवान होते पांडवांपेक्षा, पांडवांच्या काय म्हणतात त्याला सैन्यापेक्षा. कारण मरताना त्यांनी थोडी बघितलं श्रीकृष्णांना. इनफॅक्ट ऑफकोर्स धर्माचा साथ दिल्यानंतर ते तर वैकुंठात गेले. पण हे काय आहे, दृष्टिकोन कोणाचा आहे, भक्तांचा. शुद्ध भक्त कुठल्या अँगलनी विचार करतात बघा, कुठला अँगल आहे की ते असुर चांगले भाग्यवान आहे आमच्यापेक्षा. कारण त्यांना काय बघायचं आहे, सतत श्रीकृष्णाचं मुख बघण्याची इच्छा असते. तर अशा प्रकारे. आणि नंतर हा एक श्लोक की कृष्ण हे कोण जाणू शकतं की कृष्णांची माया दया काय आहेत. अहो बकियम स्तनकालकूटम, ही बकी म्हणजे बकासुराची बहीण पूतना, हिने स्तनकालकूटम अशा प्रकारचं विष पाजायचा प्रयत्न केला, पण लेभे गतीम धात्री उचिताम ततोन्यम, धात्री झाली, आया झाली. कम वा दयालुम शरणम ब्रजम, ह्याच्यापेक्षा कोण दयालू असेल. अशा प्रकारे ही तुलना करून दुसरा अध्याय दुसरा आणि तिसरा, दुसऱ्या अध्यायात वृंदावनाची लीला सांगतात आणि मग तिसऱ्या अध्यायामध्ये कशा प्रकारे उद्धव म्हणतात मी गोंधळून जातो आहे की श्रीकृष्ण परमब्रह्म आहे आणि आमच्याशी अशा प्रकारे वागतात आहे की एक साधारण मनुष्य आहे आणि माझ्याकडनं विचारविमर्श करतात, माझ्याकडनं सल्ला मागतात आहे, तर मी गोंधळून गेलो आहे की यांना कशाचीच गोष्ट आवश्यकता नाही, तरी माझ्यासारख्या व्यक्तींना चा सल्ला मागतात आहे. कशा प्रकारे मग त्यांनी द्वारका लीलेमध्ये विविध असुरांचा वध केला, जसा भौमासूर आणि इत्यादी, त्याची कथा सांगितली आहे. मगधराज, कालयवन, शाल्व, मथुरावर जे अटॅक करणारे यांचा वध केला, जरासन. ती कथा सांगितली. त्यानंतर 100 विविध बाणासूर, मुरा, बलवल, दंतवक्र यांच्यासारख्यांचा भगवंतांनी कधी काहींचा स्वतः वध केला, काहींचा इतरांतर्फे म्हणजे बलरामजीतर्फे वध करवला. अशा प्रकारे. तर हेच मैत्री ऋषी होते ज्यांनी दुर्योधनाला काय दिला होता, शाप दिला होता. तर मैत्री ऋषीने सांगितलं होतं की युद्ध थांबवा. तर दुर्योधनाला राग आला होता, पण ऋषीसमोर राग कसा व्यक्त करेल, म्हणून मग त्यांनी आपला मांडीवर असं
थाप देत होता केसात. तर मैत्री ऋषींना राग आला, म्हणे माझ्या उपदेशाचा उल्लंघन करताय, हीच मांडली तुझा भीम तुझा वध करेल फोडून. तर त्याच प्रकारे श्रीकृष्णांनी दुर्योधन याला त्या अवस्थेत बघून श्रीकृष्णांना आनंद झाला नाही, कारण काही झालं तर त्यांचे रिलेटिव्ह आहेत दुर्योधन. असं हे सगळ्या हे सांगतात आहे त्यांना, विदुरांना. तर हा पूर्ण पूर्वार्ध देऊन मग भगवंतांनी काय केलेलं आहे, युधिष्ठिरांना सम्राट म्हणून घोषित केलं. त्यांच्याकडे तर्फे 3 अश्वमेध यज्ञ केले. अशा प्रकारे नंतर परत द्वारकेला जाऊन त्यांनी माधुरी रस आस्वादन केलं. आणि त्यानंतर कशा प्रकारे यदुवंशाला शाप आला आणि यदुवंशातील सर्व लोक काय झाले, एकमेकांशी भांडून यदुवंशाचा नाश झाला. अशा प्रकारे शेवटी उद्धव सांगतात त्यांना की 4थ्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी शेवटी हा जो वैराग्य त्यांचं जे ऐश्वर आहे त्याचा आम्ही प्रदर्शन केलं. इवन त्यांच्या सगळ्यात प्रिय होते सर्व यदू, पण त्यांनी बघितलं की हे जगच काय आहे, अशाश्वतम आहे. त्यामुळे इथे जो कोणी आलेला त्याचा कधीच थांबणार नाही, कोणी इथून माझा वंश पण नाही थांबणार. म्हणून त्यांनी वैराग्य असं दिलं की अशा प्रकारे एका काट्याने दुसरा काटा कसा काढायचा, कारण यदू वंश नाश करण्याची कोणाचीच पॉवर नाही आहे. इतर कोणी राजा अटॅक करेल आणि करेल नाही, कारण ते पण बघा भगवंतांच्या अंश असल्याकारणाने, डेडिकेटेड असल्याकारणाने. म्हणून त्यांनी काय केलं, एका यदूद्वारे दुसरा यदूचा बोध, एका काट्याने दुसऱ्या काट्याने हे वैराग्य दर्शन केलं, दाखवलं. अशा प्रकारे भगवंत नंतर भगवद्धामी जाण्यापूर्वी त्यांनी मला काय दिलं, स्पेशल कृपा दिली आणि मी त्यांच्याकडनं ज्ञान प्राप्त केलं. तेव्हा मैत्री ऋषी पण तिथे होते. हा एक श्लोक बघितला आपण की विदुरजी म्हणतात मला ते ज्ञान सांगा. थोडं नाही, ॲक्च्युली मर्यादा उल्लंघन होईल. तुम्ही मैत्री ऋषीकडनं हे सगळं ज्ञान घ्या. म्हणून तर दुसऱ्या दिवशी मग हे रात्रभर चर्चा करतात हे, आणि नंतर सकाळी उद्धव स्नान करून मग बद्रिकाश्रमात ते म्हणतात मला काय सेवा दिलेली आहे भगवंतांनी, फक्त एकच यदू राहिला उद्धव, की मी माझ्या लीलांमध्ये बद्रिकाश्रममध्ये माझे जे भक्त आहेत त्यांना मी दर्शन दिले नाही, म्हणून तुझं काम आहे तिथे जाऊन हे ज्ञान दे आणि दर्शन दे. म्हणून उद्धव लगेच सेवेला जातात, म्हणजे सेवा करतात आणि हे मैत्री ऋषींना भेटण्यासाठी निघतात विदुरजी. तर यमुना नदीच्या काठी मैत्री ऋषी त्यांना भेटतात आणि मग विदुरजी कशा प्रकारे 5वा अध्याय प्रश्न कसे सुरू करतात आहे, डायरेक्ट नाही की मला तुमचा आशीर्वाद द्या, है की नाही. पहले महाराज आशीर्वाद दो, पहले मेरा पूरा सब ठीक होना चाहिए, है की नाही. जनरली लोक जातात काय करतात, इसको आशीर्वाद दे दो. तर मैत्रिणीशी ते नाही म्हणतात, काय म्हणतात, सुखाय कर्माणि करोति लोको न ते सुखम वा अन्यद उपारमम वा विंदेत भूयस्तत एव दुःखम यदत्र युक्तम भगवान वदेन. ते म्हणतात अरे मला हा प्रश्न समजत नाही आहे, या भौतिक जगामध्ये सगळेजण सुखासाठी प्रयत्न करतात आहे, तर सुख तर मिळत नाही त्यांना, पण जे दुःख आहे ते पण वाढत आहे. परिणाम उलटा होत आहे. दुःखी आहे, दुःख कमी करायचं आहे, त्यांना सुख वाढवत आहे, परिणाम काय होत आहे, सुख तर मिळतच नाही, दुःख जे ते वाढत आहे. तर याच्यात त्यांनी काय करावं
कृपया मार्गदर्शन करा. तर सर्व जनसामान्यांसाठी प्रश्न विचारतात. आणि ते म्हणतात कशा ॲक्च्युली हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की हे जे मैत्री ऋषी वगैरे बेसिकली काय त्यांचं मेन कार्य काय आहे, जनस्य कृष्णात विमुखस्य दैवात अधर्मशीलस्य सुदुःखितस्य अनुग्रहायेय चरंती नूनम. अनुग्रह देण्यासाठी चरंती नूनम. तुम्ही फिरत राहता कशासाठी? आशीर्वाद म्हणजे सगळ्यांना ज्ञान आशीर्वाद देण्यासाठी. कारण काय, सर्वसामान्य जनता काय कृष्णात विमुखस्य, कृष्णाशी काही घेणं देणंच नाही आहे. पहिले म्हणतात तू कृष्ण म्हणजे कोणी म्हटलं ना हरे कृष्ण हरे राम, सगळे सोडून कृष्णालाच कुठे पकडलं, म्हणजे कृष्णाला का पकडलं? हा साधारण आपलेच हिंदू लोकच म्हणतील की सगळे एवढे सगळे आहेत, तुमचं काय फॅड काय ते कृष्णा फॅड काय आहे की नाही? आला का कोण कृष्ण, बाकी कोणी नाही हे की नाही, फक्तच कृष्ण. तर अधर्मशीलस्य सुदुःखितस्य की बेसिकली धर्माचे आचरण न करता जो सदैव दुःखी असतो त्यांना अनुग्रह देण्यासाठी तुम्ही फिरता. भूतानी भव्यानी जनार्दन. कोणाच्या वतीने? पुरुषोत्तम भगवंतांच्या वतीने तुम्ही जाता, कारण हे श्रीकृष्णांचं काम आहे की भुले भटके लोकांना परत आणणे. तर श्रीकृष्णचं प्रोजेक्ट स्वतः घेतात ते, ठीक आहे आम्ही करतो हे की नाही. म्हणून लिहिलं आहे की भूतानी भव्यानी जनार्दनस्य. जनार्दन म्हणजे भगवंतांचं वतीने तुम्ही पृथ्वी तलावर भ्रमण करीत असता. म्हणून ते त्यांना विचारलं काय करावं. हे सगळे प्रश्न विचारतात. लीला अवतार काय आहेत भगवंतांचे, आणि विराट रूप काय आहे, ग्रहलोक कसे आहेत, निवासस्थळे काय आहेत, काय विचारतात. भगवंतांचे निराळे ग्रहलोक काय, म्हणजे निर्माण कसे केले, निवासांची स्थळे कशी निर्माण केली, कोण कुठे राहणार कसं ठरवणार, प्राकृतिक जीव याचे म्हणजे जीवाचे प्राकृतिक गुण काय, कर्मानुसार तो कुठे कुठे वास करतो, त्या ठिकाणीचे निराळे राजे आणि नियंतेही निर्माण केले जातात, तर कसं काय ही निर्मिती याबद्दल विचारतात ते. नंतर विभिन्न प्राणीमात्रांच्या स्वभाव, कृत्ये, रूपे, लक्षणे आणि नावांची विभिन्न प्रकारे निर्मिती कशी केली जाते हे 5व्या अध्यायामध्ये हे प्रश्न विचारतात आहे सगळे. तसं आणि आता ते सांगतात आहे की मुनिर विवक्षुर भगवत गुणानाम सखापि ते भारतम माह कृष्ण यस्मिन् नृणाम. 12वा श्लोक. ग्राम्य सुखानुवादे मतिर्गृहीतानु हरे कथायाम. ते म्हणतात की मी तुमचे परम मित्र कृष्णद्वैपायन व्यास यांनी महाभारत या त्यांच्या श्रेष्ठ कृतीमध्ये भगवंतांच्या दिव्य गुणांचे पूर्वीच वर्णन केलेले आहे. तथापि सामान्य लोकांना ऐहिक कथा ऐकण्याचा असलेल्या दृढ आकर्षणाद्वारे त्यांचे लक्ष कृष्णकथेकडे वेधून घेणे हीच त्यामागे मूळ कल्पना होती. म्हणजे ते सांगतात की आता मी महाभारत ऐकलेलं आहे, तर त्याच्यात इतकी काही भगवंतांची गुणगान केलेलं नाही, कारण त्यात काय सगळं आहे, पॉलिटिक्स, नंतर ॲडव्हेंचर, सगळं आहे, ग्रहातील भांडणे, हे सर्वसामान्य व्यक्तींसाठी आहेत. मला तुम्ही काय सांगा, मी त्याच्यात तृप्त म्हणजे मला त्या गोष्टी परत नाही सांगू नका. कृष्णकथा निरंतर श्रवण करण्यासाठी जो अति उत्सुक आहे तो इतर सर्व गोष्टींपासून क्रमशः अधिकाधिक विरक्त होऊ लागतो. त्याला बाकी सगळ्यामध्ये येणार नाही. ॲडव्हेंचर, पॉलिटिक्स, क्या है, सस्पेन्स, नाही, ओनली कृष्ण. तर त्याबद्दल मला आता उत्सुकता आहे. तर ते हे कसं, हे खूप आवश्यक आहे. एखाद्याकडे गेलो त्यांना सांगायचं हे नाही पाहिजे मला, हे नाही पाहिजे, हे नाही, हे पाहिजे, हा विषय पाहिजे. कारण मैत्री ऋषी हे सगळ्या शास्त्रामध्ये पारंगत आहे की नाही. म्हणजे आयुर्वेद असेल,
सगळे असं नाही, ते नंतर स्पेसिफिक काय आहे, वेद माहीत आहे, शास्त्र पुराणं, तुम्ही त्यांना हे विचारलं तर सगळे कोट करतील ते, है की नाही. फक्त काय म्हणालं, ओनली कृष्णा, म्हणून ते परफेक्टली सांगतात त्यांना की सर्व लोकांच्या सर्वोच्च कल्याणार्थ बोला. तर सर्वप्रथम मैत्री ऋषी सांगतात, अरे तुम्ही मला प्रश्न विचारतात, तुम्ही साधारण व्यक्ती नाही आहे, तुम्ही महान आहात. त्यांची पार्श्वभूमी सांगतात. अशा प्रकारे तुम्ही यमराज आहात साक्षात. यमराज कोण आहेत? धर्मम तू साक्षात भगवत प्रणितम, हे तर भगवत प्रणितम आहे. नंतर महाजनो येन गथा असं म्हणतात. भगवंत काय करतात? धर्म संस्थापन करतात. धर्म त्यांच्या तोंडून जे शब्द येतात ते म्हणजे धर्म आहे. आणि तो पालन कसा करायचा, बेसिकली ते महाजन, त्यात वन महाजन कोण आहेत? यमराज आहेत. तर त्यांना फॉलो करावे. तर अशा प्रकारे ते सांगतात की मांडव मुनी होते तुम्ही पहिले, शाप मिळाल्यामुळे तुम्ही 100 वर्ष आयुष्य, म्हणजे हे भौतिक विदुर म्हणून जे आहे तुमचं अस्तित्व इथे भूतलावर आहे असं सांगितल्यानंतर आता ते प्रश्नाला उत्तर द्यायला सुरुवात करतात. तर सर्ग हा कुठून आहे? 3 म्हणजे 5वा अध्याय ते 11वा अध्याय. 3 ते 5 काय, आपला 5 ते 11 काय? पहिली निर्मिती. म्हणजे यांनी जो प्रश्न विचारला ना की सगळे लोक कसे बनवले, त्यांचा स्वभाव काय, त्याचे कार्य काय, असे. तर सर्ग 3रा स्कंद 5 ते 11 अध्याय आणि विसर्ग 12वा अध्याय 3:12. तर सर्वप्रथम ब्रह्मदेव काय बनवतात? तर सर्गमध्ये आपण म्हणजे सगळं ते सांगतं कशा प्रकारे महाविष्णू पहुडले, त्यानंतर ब्रह्मदेव म्हणजे महाविष्णू त्यांच्याद्वारे असंख्य ब्रह्मांड निर्माण झाले. त्यातून प्रत्येक ब्रह्मांडात भगवंतांनी गर्भदक्ष म्हणून प्रवेश केला. गर्भदक्ष यांच्या नाभीतून ब्रह्मा जी निर्माण झाले, त्यांनी प्रार्थना केल्या. भगवंतांनी त्यांना उत्तर दिलं, चतुश्लोकी भागवतम, हे की नाही. नंतर ब्रह्मदेवांनी 14 लोक बनवले. तर विदुर विचारतात की काळ काय? तर काळाबद्दल 8व्या अध्यायामध्ये दिलं आहे कशा प्रकारे. आणि 10व्या म्हणजे 8 ते 10 काळाची कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे लक्षणे काय. विविध लोकांचा जीवनकाल किती आहे, कुठल्या कल्पामध्ये प्रत्येकाचं जीवन मर्यादा कमी आहे. कलियुगामध्ये सगळ्यात कमी आहे, हे की नाही, जीवनकाळ. अशा प्रकारे 12 नंतर विसर्ग. सर्वप्रथम ब्रह्मदेव काय करतात आहे? इग्नोरन्स, अज्ञानाचा अज्ञान निर्माण करतात. 5 फीचर्स ऑफ अज्ञान. तर ब्रह्मदेवांच्या प्रार्थनामध्ये एक प्रार्थना काय? क्षुत्रिधातुभिरिमा मुहूर्त अर्ध्यमानः शीतोष्ण वातवर्षेर इतरे तराश्च कामाग्निना च्युतरुषाच सुदुर्भरेण अच्युतरुषाच सुदुर्भरेण संपश्यतो मन उरुक्रमसीदते मे. हे हा जो श्लोक आहे 9वा अध्याय 8वा श्लोक. ब्रह्मदेव म्हणतात की मी या सर्व प्राणीमात्र जे आहेत जनरली, जे शीत उष्ण वात वर्षेर इतरे त्रास, सगळ्यांनी काय झालेलं आहे? भूक, तहान, तीव्र कफ, वात, पित्त याने त्रासलेले आहेत. आणि कामाग्निनाच्युत, की अशा प्रकारचा त्यांचा कामविकार आहे जो अविश्रांत, आणि काम अग्नी आणि अच्युत ऋषा म्हणजे अविश्रांत क्रोध याला अधीन झालेलं आहे सगळं. म्हणून मला त्यांची दया येते. संपश्यतो, मी जेव्हा त्यांच्याकडे बघतो तर मन उरुक्रम सीदते मे, माझं मन
निराश होतं. कशा प्रकारे हे जीव जे ॲक्च्युली आध्यात्मिक आहे पण या भौतिक जगामध्ये गुरफटलेले आहे या सगळ्या विकारांनी. तर हे कृष्ण असे प्रार्थना करतात. त्यानंतर आपण ते डिटेलमध्ये आपण चार्ट काढलेला आहे की नाही. कसा तोच महत्त्व प्रधान, नंतर 3 गुणांचा त्याचा विकार, नंतर अहंकार हा 3 गुणांमध्ये काय तो इंद्रिय विषय मन, इंद्रिय घटक मन, पहिले देवता आणि मन, नंतर इंद्रिय घटक, नंतर इंद्रिय विषय, रजगुण सत्वगुण रजगुण तमगुणामध्ये. तर हे 10व्या अध्यायामध्ये आपण बघितले आहे. द्रव्य, ज्ञान आणि क्रिया. तर अशा प्रकारे तो चार्ट लक्षात घ्या, एकदा रिव्हिजन करा त्याची. त्यानंतर आपण 12मध्ये, तर 12मध्ये सुरुवात अशी होते. 11वा काय परमाणूपासून कालगणना. तर काल हा कसा आपण चालू केला आहे, निमेष बरं पहिले, नंतर तो कसा कल्पपर्यंत येतो, निमेष, दंड, असे भरपूर काय काय दिलेले त्याचे विभागीकरण. त्रुटी, वेध, लघु, दंड, लव, प्रहर, निमेष, क्षण, काष्ठा, दिवस, रात्र, पक्ष, असा एक काल आहे. आणि आता विसर्ग चालू होतोय. पहिले कुमार आणि इतरांची निर्मिती. पण कुमारांच्या निर्मिती आधी काय होत आहे, ब्रह्मदेव प्रथम आत्मवंचना, मृत्यूची जाणीव, विफलतेमुळे येणारा क्रोध, मिथ्या स्वामित्वाची जाणीव आणि भ्रामक शरीर संकल्पना यांसारख्या अज्ञान वृत्ती निर्माण करतात. सर्वप्रथम काय करा, संकल्पना, आयडिओलॉजी क्रिएट करावं लागेल ना पहिले. तेव्हा कुठे ती आयडिओलॉजी घेऊन लोक येतील. तर हा जो आहे जे आहे मोह, महामोह, तमिश्र, अंधतमिश्र, हे सगळे काय आहेत, विविध प्रकारच्या अज्ञान वृत्ती आहेत. एकेकाची म्हणजे एक व्याख्या काय आहे आपण बघितलं. आत्मवंचना, मृत्यूची जाणीव, विफलतेमुळे येणारा क्रोध ही संकल्पना, मिथ्या स्वामित्वाची जाणीव आणि भ्रामक शरीर संकल्पना. तर अशा प्रकारे हे झाल्यानंतर काय होतं, आपले चतुष्कुमार हे जन्माला येतात. प्रारंभी नंतर 4 ऋषी आलेत. पण काय होतं, सर्वप्रथम जे पुत्र आले ते काय करतात, आदेशाचं पालन करत नाही. सर्वप्रथम आदेश आहे की प्रत्युत्पादन करा, ते म्हणतात नाही, अनिच्छा प्रकट करतात. त्यामुळे धिया निगृह्यमाणोपि भ्रुवोर्मध्यात् प्रजापते. इथे लिहिलं आहे की ब्रह्मदेव कशा प्रकारे पॉवरफुल, सहनशील आहे बघा. तर ब्राह्मण आहेत, चतुष्कुमार पण ब्राह्मण आहे ना. तर म्हणतात की अपराध होईल. वेद जाणतात ना. वेद पहिले कोणी सांगितले, श्रीकृष्णांनी आदी कवय म्हणजे बेसिकली आपल्या ब्रह्मदेवांना सांगितल्यानंतर हे जाणणार आहे की अपराध नाही करायचा आहे. इवन पुत्र आहेत ते आदेश पालन करतात, क्रोध नाही व्यक्त नाही केला त्यांनी, पण तो नियंत्रण पण करता, म्हणजे नियंत्रित केला पण कुठं ना कुठून येणार आहे. तो त्यांच्या भुव्यामधून आला, पण शाब्दिक नाही केला, अपराध नाही केला. अलग लक्षात महत्त्वाचं आहे. तर वैष्णव अपराधाची
त्याचा परिणाम आपल्याला समजला पाहिजे. वैष्णव अपराध म्हणजे श्रीकृष्णांना नाखुश करणे. तर हा समजा माहीत असेल की मग तो काय करायला तुम्ही नियंत्रण, म्हणजे तो समोरचा कोणी असो त्याचा परिणाम काय, श्रीकृष्ण नाखुश होणार आहे म्हणून सहन करणार आहे. परिणाम लक्षात घेतल्यानंतर मग ॲक्शन कंट्रोल करता येते, आपल्या कार्याचा परिणाम. तर अशा प्रकारे तर हा क्रोध कसा आहे की बेसिकली हा परफेक्ट वे नाही आहे क्रोध हे करण्याचा. जसं ईर्ष्या क्रोध हा आतमध्ये बाळगला तर तो आपण जसं बघितलं की काळा कोळसा गरम आहे, तो ठेवला आपण स्वतःचा नाश करताय हे की नाही. तो आपल्याला आतून आपल्या कार्याला दूषित करेल, कार्य दूषित करेल हे की नाही. म्हणून तो न ठेवणे. म्हणून ॲक्च्युली असं आपण उदाहरण घेतलं गांधारीचं, की तिला ईर्ष्या काय होती की कुंतीला पुत्राला म्हणजे तो राजा होईल, माझा पुत्र का नाही होत आहे म्हणून तिने जोरात ईर्ष्येपायी त्याच्या गर्भावर वार केला. तो वार आहे तो त्यांचा ट्रान्सफर झाला. ईर्ष्या कुंती प्रति म्हणजे कुंती पुत्राप्रती, तर तो दुर्योधन कौरव जन्माला पहिले जन्मताच त्यांचे वैरी निघाले. त्याच प्रकारे ब्रह्मदेवांनी क्रोध नाश अँगर, तो जन्माला कोणाला रुद्र आले जे नाश करायला लागले, आज्ञा द्या, तर तो पहिले ना म्हणून अरे थांबवा, नंतर थांबावं लागलं रे. तो क्रोध हा संहार करू शकतो, पण क्रोधाला कंट्रोल केला तर तो पॉवर आहे. म्हणून प्रति म्हणतात की गुस्सा पीना सीखो. तर बेसिकली तर ब्रह्मदेव काय म्हणतात शिवजीला की अरे हे तपश्चर्या करतो, तो तपश्चर्या करतो, तो हे काय होतात महावैष्णव होतात ते हे की नाही. अशा प्रकारे हे रुद्र हे सांगितले आहे. तर रुद्रांसाठी रुद्राणी तर पहिले रुद्र अशा प्रकारची निर्मिती करतात की ते रुद्र जी हे आहे संतती आहे ती ब्रह्मदेवाला खायला येतात. हे म्हणतात अरे हे नाही पाहिजे, अरे तुम्ही काय करा जंगलात जाऊन तपश्चर्या करा. तेव्हा सगळे आपले तपश्चर्याला जातात. तेव्हा मैत्री आता 13वापासनं इथे काय होतात की सर्व त्यानंतर ते बघतात की पहिले चतुष्कुमार करत नाही आहे, रुद्र जे आहेत त्यांना तपश्चर्याला पाठवलं, पण प्रजोत्पादन करणार कोण. म्हणून मग ते त्यांच्या मनाद्वारे हे मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू, भृगू, वशिष्ठ, दक्ष आणि 10वे पुत्र नारद मुनी हे क्रिएट करतात. तर त्या 10वे नारद मुनी पण म्हणतात नाही करणार. बाकी सगळ्यांद्वारे ही सगळी प्रजा निर्माण होते. कुठून कुठून कोण निर्माण होतं, ब्रह्मदेवाच्या विविध अवयवांपासून हे सगळे ऋषी निर्माण होतात. त्याचं आपण बघितलं कशी चर्चा झाली. हां अच्छा बाहेरून आवाज आहे. अशा प्रकारे आपण वैष्णव अपराधामध्ये चर्चा केली होती कशी की हे कोण आहेत, मरीची पुत्र जे होते ते कोण झाले, नंतर देवकीचे पहिले 6 पुत्र झाले ज्यांचा कंस काय करतो वध करतो. तर ते का झालं आहे तर एकदा आपले ब्रह्मदेव हे जे आहेत वाघ त्यांच्या
पुत्रीकडेच कामवासनेने आकर्षित होतात, तेव्हा मरीची पुत्र हसतात. आणि तो काय झाला? अपराध. कारण ब्रह्मदेव कोण आहेत? हे पॉवरफुल वैष्णव आहेत, जे सूर्यासारखे आहेत. जसं सूर्य जे आहेत, हा सूर्य हा कुठल्याही अशुद्ध गोष्टीशी किंवा वातावरणाशी संपर्क झाला तर तो दूषित होत नाही, तो त्या वातावरणाला किंवा त्या गोष्टीला शुद्ध करतो. आलं लक्षात? त्याचप्रकारे ब्रह्मदेव आणि इतर जे पॉवरफुल लोक आहेत, जे ज्यांच्यातर्फे ॲक्सिडेंटली काही झालंही, दोष झाला दिसला तरी तो त्या दोषाने दूषित होत नाही. पण हे मरीची पुत्र हसतात म्हणून त्यांना काय मिळतो? शाप. बेसिकली असुर. तो कालनेमी पुत्र होतात आणि त्यानंतर मग अनर्थ, म्हणजे देवकीच्या, तर बेसिकली कृष्ण जन्म होण्याच्या आधी आपल्या हृदयातील 6 अनर्थ जायला पाहिजे. तर हे 6 अनर्थ कोण आहेत? मरीची पुत्र आहेत ते. तर त्यांचा नाश होतो. त्यानंतर मग गुरु म्हणजे बलदेव जे येतात आणि हृदय रेडी करून मग कृष्ण आपल्या हृदयात प्रवेश करू शकतो. अशा प्रकारे आपण बघितलं की वैष्णवात 2 प्रकार असतात, वज्रलेप आणि धुलीलेप. वज्रलेप आणि धुलीलेप काय चर्चा केली होती? वज्रलेप आणि धुलीलेप अजून आलोच नाही आपण. 12 आता अरे सांगा ना मला, मी चाललोय आपलं समोर. ठीक आहे, अजून आपण समोर गेलोच नाही. 9व्यामध्ये आलो का आपण? तेच म्हटलं मी, म्हटलं आपलं झालेलं आहे. एनिवे आपण इथपर्यंतच घेतलं हे. आता कंटिन्यू कुठे करतो आपण? हां, जाऊ आपण. टाईप आल्यानंतर येऊ. तर आता सध्या कुठे आपण? 9वा अध्याय. कुठला श्लोक? 30वा श्लोक. तो काय झालेला आहे? श्री भगवान हे ब्रह्मदेवांशी चर्चा करतात आहे. तर सृजन शक्तीसाठी ब्रह्मदेवांची प्रार्थना. तर प्रार्थना झाल्या. आता भगवंत त्यांना सांगतात आहे की मा वेद गर्भ गाम स्तंद्री सर्ग उद्यमम आवह तन्मया पादितं हि अग्रे यन्माम पार्थयते भवान. ही या सृष्टी निर्मिती संबंधी तू निराश किंवा चिंतातुरी होऊ नकोस, कारण तू माझ्याकडे ज्या गोष्टीची याचना करीत आहेस त्यापूर्वीच तुला मी प्रदान केलेलं आहे. भूयस्त्वं तप आतिष्ठ विद्यां चैव मदाश्रयां ताभ्यां मंतर्हृदि ब्रह्मन् लोकान् रक्षस्य पावृतान्. ही स्वतःला तपस्या आणि ज्ञानामध्ये स्थिर कर आणि माझी कृपा संपादन करण्यासाठी ज्ञानाच्या तत्वांचे अनुसरण कर. या कृतींद्वारे तुझ्या हृदयांतरातूनच तू सर्व काही जाणू शकशील. तर आत्मसाक्षात्कारासाठी काय पाहिजे? तपश्चर्या आवश्यक आहे. ध्यान तर आपली तपश्चर्या काय? तपश्चर्या आपली काय? तर त्याचे विविध उत्तर आहे. प्रभुपादांना भरपूर किंवा इवन महाराजांना पण प्रश्न विचारला. तर आपली तपश्चर्या काय की जसं 16 माळा करणे फर्स्ट, ते ध्यानपूर्वक करणे. किंवा एकदा महाराज म्हणाले की प्रभुपादांना विचारलं एकदा. प्रभुपाद म्हणे माझी पुस्तकात रोज 3 तास वाचणे. लिटरली त्यामुळे ती तपश्चर्या आहे. त्यांनी तुमचं काय होईल? हृदयातून सर्व गोष्टी जाणू शकाल तुम्ही. आचार्य सांगतात आहे काय करणे? 3 तास रोज माझी पुस्तकं वाचणे. प्रभुपाद सांगतात या कृतीद्वारे तुमच्या हृदयातूनच सर्व काही तुम्ही जाणू शकाल, कारण मी सगळं दिलेलं आहे भागवतामध्ये. ही आपली तपश्चर्या झाली. ते ध्यान झालं. ही तपश्चर्या, ते ध्यान. आज इथे संभव आपण. ठीक है. ऐसे ही और भक्तिमय कार्यक्रमों के लिए देखिए हरे कृष्णा टेलीविजन। इसे प्राप्त करने के लिए आप अपने केबल अथवा DTH ऑपरेटर से संपर्क करें तथा और अधिक जानकारी के लिए आज ही डायल करें 8767 845 845।